प्रत्येक ट्रेड जिंकल्याशिवाय एक यशस्वी ट्रेडर बनता येईल का? बहुतेक नवीन ट्रेडर्सना एक अशी परफेक्ट स्ट्रॅटेजी हवी असते जी कधीच चुकणार नाही. पण खरंच अशी काही स्ट्रॅटेजी अस्तित्वात आहे का? आज आपण ट्रेडिंगमधल्या याच एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलणार आहोत. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे अगदी शक्य आहे. ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी जिंकण्याची गरज नसते. चला तर यामागचं गणित काय आहे ते समजून घेऊया. अनेक नवीन ट्रेडर्सना वाटतं की ट्रेडिंगमध्ये यश म्हणजे प्रत्येक ट्रेड जिंकणं, पण खरं सांगायचं तर हाच तो एक मोठा सापळा आहे जो आपल्याला नफा कमावण्यापासून लांब ठेवतो. चला तर मग सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, विन रेट, ज्याला ॲक्युरेसी असंही म्हणतात. पण फक्त आणि फक्त या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं किती धोकादायक ठरू शकतं हे पाहूया. तर विन रेट म्हणजे नेमकं काय? अगदी सोपा आहे. आपण जेवढे ट्रेड्स घेतो त्यापैकी किती टक्के ट्रेड्स प्रॉफिटमध्ये बंद होतात, तोच आपला विन रेट. याचं कॅल्क्युलेशन तर खूपच सोपं आहे. समजा आपण 10 ट्रेड्स घेतले आणि त्यातले 6 जिंकलो, तर आपला विन रेट झाला 60%. सिंपल. आणि इथेच खरी गंमत आहे, कारण बहुतेक जण इथेच चुकतात. फक्त विन रेट बघणं म्हणजे अर्धीच गोष्ट पाहण्यासारखं आहे. नफ्याचं पूर्ण चित्र बघण्यासाठी आपल्याला अजून एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे. आणि तो महत्त्वाचा गहाळ झालेला तुकडा म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो. ही एक अशी गोष्ट आहे जी खऱ्या अर्थाने यशस्वी आणि अयशस्वी ट्रेडरमध्ये फरक निर्माण करते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एका ट्रेडमध्ये आपण किती रुपये गमावण्याची जोखीम घेतोय आणि त्याच्या बदल्यात किती रुपये कमावण्याची अपेक्षा करतोय याचं हे गुणोत्तर आहे. चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो नसेल तर जास्त विन रेट असूनही काहीच उपयोग नाही. आता हे दोन्ही मिळून कसं काम करतात हे आपण एका साध्या उदाहरणातून पाहूया. आणि मला खात्री आहे हे बघून अनेकांचे डोळे उघडतील. आपल्यासमोर 2 ट्रेडर्स आहेत. एक आहे ट्रेडर ए, ज्याचा विन रेट तब्बल 80% आहे, पण तो 1:1 रिस्क रिवॉर्डवर काम करतो. आणि दुसरा आहे ट्रेडर बी, ज्याचा विन रेट फक्त 40% आहे, पण त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे 1:3. आता बघा 10 ट्रेड्स नंतर काय होतं. ट्रेडर एने 8 ट्रेड्स जिंकून 800 रुपये कमावले आणि 2 ट्रेड हरून 200 रुपये गमावले. तर दुसरीकडे ट्रेडर बीने फक्त 4च ट्रेड जिंकले, पण त्यात 1200 रुपये कमावले आणि 6 ट्रेड हरून 600 रुपये गमावले. आणि फायनल रिझल्ट एकदम आश्चर्यकारक. दोघांनीही शेवटी 600 रुपयांचा म्हणजे अगदी सारखाच नफा कमावला. यावरून काय सिद्ध होतं तर कमी विन रेट असूनही चांगल्या रिस्क रिवॉर्डमुळे तेवढाच किंवा जास्त नफा कमावता येतो. आता या उदाहरणातून आपण जे शिकलो ते थोडं अधिक खोलात जाऊन समजून घेऊया. हा जो तक्ता दिसतोय ना, तो आपल्याला रिस्क रिवॉर्ड आणि विन रेट यांच्यातलं नातं अगदी स्पष्टपणे दाखवतो. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, जर आपला रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1 असेल तर नफ्यात राहण्यासाठी आपल्याला किमान 60% वेळा बरोबर यावं लागेल. पण जर आपला रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3 असेल तर फक्त 30% विन रेटसुद्धा आपल्याला प्रॉफिटेबल ठेवू शकतो. किती मोठा फरक आहे बघा. मग आता प्रश्न हा आहे की जर फक्त विन रेटच्या मागे धावायचं नाही तर मग प्रोफेशनल ट्रेडर्ससारखा विचार कसा करायचा? ते नक्की कशावर लक्ष देतात? प्रोफेशनल ट्रेडर्सना एक गोष्ट पक्की माहीत असते, तोटा हा ट्रेडिंगचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ते प्रत्येक ट्रेड जिंकण्याचा अट्टहास करत नाहीत. उलट ते एका स्पष्ट सिस्टीमवर, चांगल्या रिस्क रिवॉर्ड रेशोवर आणि आपल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करतात. तर नवशिक्यांसाठी सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे की आपण किती वेळा जिंकतो यापेक्षा आपण असा ट्रेड कसा शोधू शकतो जिथे जोखीम कमी आणि नफ्याची शक्यता जास्त असेल यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे ट्रेडच्या क्वालिटीवर लक्ष द्या, क्वांटिटीवर नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ट्रेडिंगमधला खरा नफा हा परफेक्ट विन रेटमधून नाही तर विन रेट आणि रिस्क मॅनेजमेंट यांच्या योग्य संतुलनामधून येतो. प्रश्न हा नाही की आपण किती वेळा जिंकतो, खरा प्रश्न हा आहे की जिंकल्यावर किती कमावतो आणि हरल्यावर किती गमावतो. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.